वल्लीकरोड या ठिकाणी स्वराज्य करिअर अकॅडमीच्या संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. इकडे काय आहे संपूर्ण प्रकार? स्वराज्य पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र जे वाल्हेकरवाडी या ठिकाणी आहे, या ठिकाणचे संचालक शरद सुभाष भोसले वय वर्ष 35 हे त्या पोलीस अकॅडमीचे संचालक आहेत. दिनांक 16 रोजी ते मोटरसायकलवरून जात असताना कारला कट लागला म्हणून कार चालकाने त्यांना विचारलं अपघात होईल, जरा गाडी हळू चालवा. ह्या गोष्टीचा त्याला राग आला आणि त्या रागामुळं त्यांच्यात बाचाबाची झाली आणि त्यांची भांडणं झाल्यावर त्यांनी पोलीस प्रशिक्षण केंद्रातील मुलांना बोलवून त्यांच्या आपसात मारामाऱ्या झालेल्या आहेत. त्यांना ठोशाबुक्यांनी मारहाण केलेली आहे. या प्रकरणानंतर काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल मोठ्या प्रमाणात झालेले, त्यावर देखील काही कारवाई करण्यात येणार आहे? काही चुकीच्या पद्धतीचे बरेच व्हिडिओ व्हायरल होते. नाही, आम्ही ते पाहिल्यानंतर त्याच्यावर ठरवू आणि त्याच्यावर निर्णय घेऊन त्याप्रमाणे आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत. पोलीस भरतीचे प्रशिक्षण देणाऱ्या व्यक्तीवरच मारहाणीसारखे असे गंभीर स्वरूपाचे जर गुन्हे दाखल होते, त्याच्यामधून मुलांचं भविष्य देखील धोक्यात जात आहे. तर पालकांना काय संदेश असेल होतो की अकॅडमी जॉईन करताना कशा पद्धतीच्या अकॅडमीत आपल्या मुलांना हे केलं पाहिजे? हीच अकॅडमी नाही, परंतु ज्या ज्या ठिकाणी पोलीस अकॅडमी पोलीस प्रशिक्षण अकॅडमी आहे, ज्या ठिकाणी पोलीस भरतीसाठी मदत केली जाते, अशा अकॅडमीतील सर, तिथले प्रशिक्षक यांची पहिली माहिती घेतली पाहिजे. ज्या ठिकाणावरून चांगल्या प्रकारचे प्रशिक्षण दिलं जातं त्या ठिकाणी पालकांनी आपल्या पाल्यांना प्रशिक्षणासाठी भरती करावं असं माझं म्हणणं आहे. सर, संबंधित याच्यामध्ये आरोपी नामयात भोसले अकॅडमीचे संचालक तपासामध्ये त्यांनी पोलिसांवर बदनामी करण्यासारखे असे गैरप्रकार सोशल मीडियावरती व्हायरल करण्यात आलेले आहेत. अधिकारी गेले की त्यांना देखील आर्य किंवा भाषेचा वापर ते करताना दिसून येते. तर याच्यावरती काय कारवाई करण्यात? मी ते पाहिलेलं नाही आहे. मी ते पाहिल्यानंतर ते काय आरोप केलेले आहेत ते पाहून त्याप्रमाणे चौकशी करेल. शेवटचा प्रश्न, याच्यामध्ये आरोपी अटक आहे का आणि त्यांच्यावर यापुढे काही गुन्हे दाखल आहेत का किंवा त्याचा तपास सुरू आहे? गुन्ह्याचा तपास सुरू आहे. आरोपीला अजून अद्याप अटक नाही. त्याला नोटीस त्या दिवशी नोटीस बजवायची होती, परंतु त्यांनी नोटीस इश्यू केलेली नाही आहे. त्याप्रमाणे आम्ही पुढील कार्यवाही करीत आहोत.